वन नेशन वन इलेक्शनवर संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। वन नेशन वन इलेक्शनवरून त्यांना नो इलेक्शन करायचंय। संविधानातील मार्गदर्शक तत्व बदलली जात आहेत असं राऊतांनी म्हटलंय। आधी महापालिका निवडणुका घेऊन दाखवा असंही राऊतांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदींचं प्रत्येक पाऊल संविधान विरोधी आहे असंही संजय राऊतांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुका, राज्यसभा निवडणुका, राज्याच्या निवडणुका त्यांना यासाठी एकत्र घ्यायच्या, कारण ईव्हीएम मध्ये किंवा यंत्रणेमुळे एकाच वेळेला निवडणुका जिंकायच्या। एकदाच ईव्हीएम फिट करून टाकायचे की आधी महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र, राज्यांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र। वन नेशन वन इलेक्शन ही लोकशाही विरोधी आहे। भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल, त्याची सुरुवात आहे। आज वन नेशन वन इलेक्शन, भविष्यात हा देशच राहणार नाही। नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात, त्याची तयारी आहे। आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून याच्यावरती चर्चा करू। भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार। घटनाकारांनी, संविधानाच्या निर्मात्यांनी ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत, आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसतात। वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना मुळामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती। ते सांगायचं का आपला देश हा निवडणुकीचा देश आहे की काय? आज ह्या राज्यात निवडणुका, उद्या त्या राज्यात निवडणुका, म्हणजे निवडणुकातच सर्व आपलं जी काही एनर्जी आहे ती वेस्ट होते, आणि त्याचा असलेला प्रचंड खर्च आणि मॅनपॉवर, कर्मचाऱ्यांच्या गुंतवणूक, ही सगळं एकदा झाली पाहिजे। एकदा निवडणूक झाली देशाची, लोकसभेची असेल का विधानसभेची, ती संपली की विकासाकडे लक्ष द्यायला वेळ असला पाहिजे। मुळामध्ये शिवसेनेने सर्वात पहिल्यांदा याला पाठिंबा दिला होता, परंतु आता महाविकास आघाडीकडे गेल्यामुळं त्यांना आता त्यांचे मुजरे त्यांच्या समोर घालायचे असल्यामुळे ते विरोध करतायत। ह्या देशामध्ये एकाच दिवशी इलेक्शन व्हायच्या, पण प्रामुख्याने काँग्रेसच्या काळामध्ये उठसूट राज्य जी बरखास्त केली गेली, असं त्या वेळेला सारखं हे बरखास्त केलं त्याची उद्या इलेक्शन, मग ते बरखास्त झालं त्याची परवा इलेक्शन, असं करून ह्या देशाचं वन नेशन वन इलेक्शनच होतं ते तुम्ही डिस्टर्ब केलं। आणि त्या डिस्टर्ब होण्यातून रोज उठून राजकीय कार्यकर्त्यांना निवडणुका, आणि निवडणुका महिन्याभरासाठी, बाकी विकास कामं करायची आहेत, त्यामुळे अतिशय लोक स्वागत करतील। तर वन नेशन वन इलेक्शनवरती आता प्रतिक्रिया येत असताना राजू शेट्टी आणि अरुण सावंत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूयात। वन नेशन वन इलेक्शन यामुळं समजा लोकसभेचं निवडणुका झाल्या आणि 2 महिन्याच्या 4 महिन्यानंतर सरकार कोसळलं आणि कुठलाच पक्ष किंवा आघाडी सरकार करू शकत नाही, असं चित्र निर्माण झालं, आणि राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केली आणि पुन्हा निवडणुका घ्यायची ठरवली, तर मग पुन्हा वन नेशन वन इलेक्शन म्हणून सगळ्या राज्यातल्या निवडणुका घेणार का, हे अजून स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळं हे चित्र स्पष्ट झाल्याशिवाय ही भ्रामक कल्पना आहे। व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर चालण्यासाठी हा विषय ठीक आहे, परंतु व्यवहार्य नाही असं आम्हाला वाटतं। उभाटा शिवसेनेमध्ये खरी हिटलरशाही दिसून येते, आणि या पार्टीतील संजय राऊत हे खरे हिटलर आहेत, हुकुमशाह आहेत। ते कुणालाही ते स्वतःच्या पार्टीमध्ये जुमानत नाहीत, स्वतःच पुढे रेटत असतात। तेव्हा दुसऱ्याला हिटलर म्हणण्यापेक्षा स्वतः काय आहोत याचा अभ्यास संजय राऊत यांनी केला पाहिजे, आणि वन नेशन वन इलेक्शन ही जी काही संकल्पना आहे ती पूर्णत्वास नेण्याकरता त्यांनी सुद्धा मदत केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।